रमेश म्हात्रे मारहाण प्रकरण विरोधक आक्रमक झालेत। सगळ्यांच्या हातात बेड्या घालून वरात काढा। खासदार संजय राऊतांनी फडणवीसांकडे ही मागणी केली आहे। रमेश म्हात्रेंवर कारवाई करणार असल्याचं योगेश कदमांनी म्हटलं। डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरण, डॉक्टरांना मारहाण करणं चुकीचं असल्याचं आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। विधानसभेत याचे पडसाद उमटलेत। खासदार संजय राऊतांनी ही कारवाई करण्याची मागणी फडणवीसांकडे केलेली आहे। त्यांना आपण शुभ्र कपड्यातले देवदूत अशी उपमा दिली। त्यांच्यावर कल्याण डोंबिवलीच्या गुंड टोळीचे म्होरके जे का राजकीय पक्षाचे सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, ते महिलांवरती हात टाकतात। महिला आरक्षण करायला निघालाय ना, तुम्ही टीका करताय ना, डॉक्टरांवरती हल्ला करता आणि बिनधास्तपणे निघून जातात। मी त्यांना सुचवलंय गृहमंत्रीपदाची पूजा घाला, नाहीतर ज्यांनी त्या महिला डॉक्टरांवर आणि नर्सेसवर हात टाकलाय त्यांच्या हातामध्ये बेड्या घालून त्यांची रस्त्यावरून झेंडा काढा। पोलीस स्टेशनला इतरांच्या काढता ना, तुम्ही बुलडोजर फिरवता ना, यांचीही काढा। आणि आता मग जाहीर करणार नसेल तर नाही, आम्ही महाराष्ट्र गुंडांना आंदोलन दिलाय। नाही, या प्रकरणाची माझ्यापर्यंत अजूनपर्यंत कुठली माहिती नाही, परंतु जर का अशी मारहाण केली असेल तर ती 100% अयोग्य आहे। जे काही त्यांची तक्रार होती त्यांनी संबंधित विभागाकडे अधिकाऱ्यांकडे त्यांनी तक्रार करणं आवश्यक होतं, परंतु अशा पद्धतीने मारहाण करणं ही योग्य नाही। पण त्यांची पार्श्वभूमीशी अशा पद्धतीची राहिलेली आहे, याच्या आधी सुद्धा ते त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे आता मला वाटतं ते इरिलेव्हंट आहे आता। परंतु आता जर का त्यांनी अशा पद्धतीने जर का मारहाण केलेली असेल तर 100% त्यांना समज हे पक्षाच्याकडनं देण्यात येईलच। परंतु त्यांना नाही अर्थातच त्याच्यामध्ये आता ह्याची मला पूर्णपणे कल्पना नाही। आपण आपल्या सांगण्यावरनं मी हे स्टेटमेंट करतोय, परंतु नक्कीच प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल। याचा परिणाम म्हणजे डॉक्टरांनी संप केलेला आहे, त्यांना काय आवाहन कराल? कारण का रुग्णसेवा कुठेतरी ठप्प होते। नाही, नक्कीच अशा पद्धतीने मारहाण करणं हे चुकीचं आहे आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल। डॉक्टर्सना मारहाण करणं हे निश्चितच चुकीचं आहे। आपण कुठलीही गोष्ट एखाद्या डॉक्टरची असेल अथवा कुणाची चुकली असेल तर त्याला एक संविधानिक पद्धतीनं त्याच्यावरती आपण त्यांच्या वरिष्ठांकडे दाद मागू शकतोय, तक्रार करू शकतोय। आणि मला असं वाटतं की तशी तक्रार करून सुद्धा न्याय देण्याची प्रक्रिया आपल्या एकूणच लोकशाही प्रक्रियेमध्ये आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्याच्यावरती संविधानिक पद्धतीनेच आपण गेलं पाहिजे। नगरसेवकांनी हात उचलला आणि त्या डॉक्टरांना मारहाण केली। अध्यक्ष महोदय, किती गंभीर प्रकरण आहे, किती गंभीर प्रकरण आहे अध्यक्ष महोदय। म्हणजे एखादा कोणी डॉक्टर आपल्याला सांगतो की ह्या हॉस्पिटलमध्ये बेड नाहीये, निकूची गरज लागणार आहे आपल्याला, आपली ऍडमिशन दुसऱ्या हॉस्पिटलला करून देतो। आपण मारहाण करायची या डॉक्टर्सना, महिला असो पुरुष असो, कुठचेही डॉक्टर्स असो, कुठचेही नर्सेस असो, कुठचेही रेसिडेंट डॉक्टर्स असो। अध्यक्ष महोदय, काय चाललंय आपल्या राज्यामध्ये? मला वाटतं सगळेच इथे मान्य करतील की असं जर डॉक्टर्सना मारहाण व्हायला लागली आणि जर काम बंद झालं तर बाकीच्या रुग्णांबद्दल काय? अध्यक्ष महोदय, आमची मागणी ही आहे की आपण निर्देश द्यावे सरकारला, एक तर मुख्यमंत्री महोदयांकडून ह्याच्यावर निवेदन व्हावं, त्या नगरसेवकावर कारवाई व्हावी आणि त्या नगरसेवकाला त्याच्या पदावरनं बरखास्त केलं पाहिजे अध्यक्ष महोदय। नाही तर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही अध्यक्ष महोदय। ही आपण इथे निर्देश दिले पाहिजेत।